वेगळ्या पद्धतीची ही भेंडी आणि बटाटा भाजी आहे। स्वच्छ धुवून पुसून असे लांब लांब काप करून बटाट्याचे पण हे असे लांब लांबच काप केले। आज आपण बनवणार आहोत भेंडी आणि बटाटा भाजी। तर हे भेंडीचे असे लांब लांब काप करून घेतले। आधी मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि हे असे लांब लांब काप केले। आणि बटाट्याचे पण हे असे लांब लांबच काप केलेले आहे। आता कढई तापायला ठेवलेली आहे। वेगळ्या पद्धतीची ही भेंडी आणि बटाटा भाजी आहे। ते बघूया आपण। त्याच्यात थोडंसं धने आणि बडीशेप भाजून घेतोय आपण। आपले हे छान खरपूस भाजून झाले। मी आता हे काढणार आहे आणि आपण हे डगरीमध्ये जाडं भरडं आपण करणार। थोडं थंड होऊ देते, तोपर्यंत आपण भेंडी फ्राय करून घेणार आहोत। तर मी तेल टाकते। छान अशी खरपूस आपण तळून घेणार आहोत। रोज रोज तीच भेंडी खाऊन कंटाळा येतो। साधी भेंडी, भरलेली भेंडी। आता ही वेगळ्या पद्धतीची भेंडी आहे। तुम्ही पण अशी करून बघा आणि मला सांगा कशी लागते चवीला। इकडे ही भेंडी फ्राय होते, तोपर्यंत आपण ही दगडीमध्ये ठेचून घेतो। हे थोडंसं ठेचत आलं की याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे। छान अशी आपली खरपूस भेंडी झालेली आहे। तर मी आता काढून घेते आणि ही दुसरी बॅच आहे ती पण तळायला टाकते। हे आपलं छान झालंय मस्त। भेंडी छान आपली कुरकुरीत तळून झालेली आहे। त्याच्यात मोहरी, जिरे, हिंग, थोडे बटाटे शिजवून घेणार आहोत। याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपल्याला पाहिजे तसं लाल तिखट टाकायचं आहे। धना पावडर आणि जिरा पावडर आहे। धने टाक आपण इथे हे वाटण करून घेतलेले आहे, तर ते टाकते। आणि धना पावडर आणि जिरा पावडर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळद, मस्त कुरकुरीत झाली, आवाज येतोय। लिंबू पिळून टाकते। साखर टाकली आहे। आंबट गोड छान चव लागते। भेंडी बटाटा भाजी तयार।